देवीचा संचार येणार आहे किंवा देवीचा संचार कसा येतो हे कसं ओळखायचं आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम संचार म्हणजे काय याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो अवश्य पहा। आणि दुसरी गोष्ट, अंगात येणं, केस मोकळे सोडून घुमणं व संचार याचे लक्षणं काय असतात आपण जाणून घेणार आहोत। अहिल्यानगर काळामाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं सर्वप्रथम आपण आज लक्षणं जाणणार आहोत। सर्वप्रथम लक्षण, देवापुढे गेल्यावरती जर देवीचा संचार येणार असेल तर माता तुळजाभवानी पुढे गेल्यावरती डोळ्यातनं पाणी येणं, काळजाचे ठोके आपोआप वाढणं, ब्लड प्रेशर फ्लो वाढणं, त्यासोबत घाबरट सुटणं, हातापायाला घाम येणं, वाद्यकाम सुरू असताना काळीज उडणं व त्याच सोबत डोळ्याच्या पापण्या लावणं, स्वतःचं ध्यान विचलित होणं व त्याच सोबत जगदंबेशी एक लळा जुडणं म्हणजे संचार असतो। प्रवचनात्मक गोष्टी, पुस्तकातल्या गोष्टी व त्याच सोबत काहीतरी आगळी वेगळी पद्धत म्हणजे भगवतीचा संचार होय। प्रत्येक नरात हरी वास करतो, प्रत्येक नरामध्ये हरी आहे, त्या हरीची जागृती करणं म्हणजे संचार। वेगवेगळ्या स्थित्या असतात, त्यामधलीच एक संचार स्थिती असते ज्याच्यामध्ये योगिनी किंवा देवीची झुळूक आशिष जो असतो तो संचार म्हणून स्वरूपात एखाद्या व्यक्तीत खेळत असतो। स्वयं जगदंबा कुणाच्या अंगात संचार करू शकत नाही, परंतु ही भगवती प्रती असणारी भक्ती म्हणजे संचार व वारं होईल। ओम काली जय भवानी।